नमस्कार, मी रीमा मुळे. मी काउन्सिलर आहे, NLP कोच आहे, ब्रेन कोच आहे आणि हिप्नोथेरपिस्ट आहे. आपण ऋग्वेद अकॅडमी या माझ्या सेंटरबद्दल काही ॲक्टिव्हिटीजचे इंट्रोडक्शन बघत आहोत. त्यात आज आपण DMIT म्हणजेच ब्रेन मॅपिंग याचे इंट्रोडक्शन बघणार आहोत. DMIT म्हणजेच डर्माटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. तर ही आपल्या ब्रेनची टेस्ट असते. या टेस्टसाठी आपण 10 फिंगरप्रिंट्स तुमचे घेतो. या फिंगरप्रिंटवरनं ही टेस्ट केली जाते आणि त्यानंतर त्याचे काउन्सिलिंग होते. थोडक्यात सांगायचे तर हे तुमचे ब्रेन मॅपिंग म्हणजे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. आज टर्निंग पॉईंट का म्हटला जातो ह्याच्यासाठी मी आधी रिपोर्टमध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल आहे हे सांगणार आहे. तुम्हाला सर्वात पहिले रिपोर्टमध्ये तुमची पर्सनॅलिटी कळते. पर्सनॅलिटीवरनं तुम्हाला इनबॉर्न टॅलेंट्स तुमचे कळतात किंवा तुम्ही लोकांमध्ये वावरताना कुठल्या पर्सनॅलिटीनी वावरतायत किंवा स्वतःची ओळख असं म्हटलं तरी चालेल. पर्सनॅलिटीनंतर आपल्याला आपल्या ब्रेनचं मॅपिंग म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये लेफ्ट अँड राईट असे 2 भाग असतात. तर हे दोन्ही भाग किती पर्सेंटेजनी वर्क करत आहेत हे तुम्हाला समजतं. ब्रेनमध्ये आपल्या 5 लोब असतात. हे 5 लोब किती पर्सेंटेजनी वर्क करत आहेत हे तुम्हाला कळतं. या सगळ्या पर्सेंटेजमध्ये आपण स्ट्रॉंगेस्टकडे जाणार आहोत आणि स्ट्रॉंगेस्टवरती काम करणार आहोत. त्यानंतर आपल्यामध्ये 8 बुद्धिमत्ता असतात. अष्टपैलू आपण असं म्हणतो. तर अष्टपैलू बुद्धिमत्ता या बुद्धिमत्तांमध्ये बुद्धिमत्ता कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या किती पर्सेंटेजनी आहेत हे तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला IQ, CQ, AQ आणि VQ हे सगळे क्वेश्चन्स पर्सेंटेज वाईज तुम्हाला कळणार आहे. मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लर्निंग स्टाईल. आज मुलांच्या बाबतीत लर्निंग स्टाईल खूप महत्त्वाची असते. कारण आज मुलांना अभ्यास करायचा म्हटला तर आपण त्यांना 10 वेळा वाचा, 10 वेळा लिहा किंवा 10 वेळेला पाठ करा हे सगळे पर्याय देतो. एक्झॅक्ट पर्याय त्यांना जर कळाला म्हणजे मुलांची लर्निंग स्टाईल ही व्हिज्युअल आहे, ऑडिओ आहे की कायनेसिटिक आहे हे एक्झॅक्ट पर्याय जर त्यांना कळाला तर त्यांना अभ्यासाला किंवा पर्सेंटेजमध्ये ग्रो करायला खूप महत्त्वाचा उपयोग येणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी त्याच्यात कळते की ही कोणालाही माहिती नाही आहे बऱ्यापैकी की आपल्याला ब्रेनला चार्जेस असतात किंवा ब्रेनचा मेंटेनन्स करणे हे खूप गरजेचे आहे. आज तुम्ही हे पहिल्यांदा ऐकलं असाल. तुम्ही आत्तापर्यंत गाड्यांचे सर्व्हिसिंग किंवा गाड्यांचं मेंटेनन्स, किचन टूल्सचं सर्व्हिसिंग किंवा किचन टूल्सला धार लावणे किंवा मोबाईल फोन, लॅपटॉप्स यांना चार्जिंग करणे हे सर्व ऐकले. पण ब्रेनला चार्जिंग करणे, ब्रेनची सर्व्हिसिंग करणे हे तुम्ही आत्ताच ऐकत असाल. तर हे खरं आहे. आपल्या ब्रेनला ही चार्जिंगची गरज असते आणि तुमचे एक्झॅक्ट चार्जिंग पॉईंट्स काय आहेत किंवा ॲक्टिव्हिटीज, चार्जिंग ॲक्टिव्हिटीज काय आहेत या तुम्हाला या रिपोर्टमधून कळणार आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं असं आहे की आपल्याला या रिपोर्टमध्ये करिअर गायडन्स दिलेला असतो. तर हे करिअर तुमच्या ब्रेन रिलेटेड असल्यामुळे जर तुम्ही लहान वयातच हा रिपोर्ट काढला तर त्यानुसार तुम्हाला त्या करिअरनुसार वाटचाल करता येते किंवा त्यानुसार तुम्हाला शिक्षणामध्ये वाटचाल करता येते. तर अशा पद्धतीने या रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमचं ओव्हरऑल ब्रेन मॅपिंग कळतं. हे ब्रेन मॅपिंग 2 वर्ष ते 99 वर्ष या वयोगटातील सगळेजण काढू शकतात. हे मॅपिंग आयुष्यात एकदाच करायचं असतं कारण आपला ब्रेन कधीही बदलत नाहीत. आपल्या ब्रेनचे न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन्स हे बदलत नाहीत, फक्त न्यूरॉनच्या जोडण्या बदलतात. त्यामुळे ब्रेन मॅपिंग हे एकदाच करायचं आहे. ही आयुष्यातली इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या. थोडक्यात सांगायचं झालं तर FM रेडिओ सगळेजण ऐकतात. FM रेडिओ जर 91.1ला चालतो आणि तो आपण 91.0ला जर ट्यून केला तर येणारं गाणं आपल्याला कर्कश ऐकू येतं किंवा खरखरीत किंवा ऐकूच येत नाही. तसंच हा रिपोर्ट ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचं आयुष्य 90.0ला ट्यून आहे. 91.01ला ट्यून करायचं असेल म्हणजे गाडी सुरळीत चालवायची असेल तर हा रिपोर्ट सगळ्यांना अत्यंत आवश्यक आहे. तर सगळ्यांना आपला ब्रेन काय काम करतो किंवा आपण सगळ्यांना ओळखतो, आपल्या जवळपासची सगळी माणसं आपण ओळखतो पण आपण स्वतःला ओळखत नाही. तर आपल्यामधील इनबॉर्न टॅलेंट किंवा स्वतःची ओळख आजच जाणून घ्या आणि अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपला ऋग्वेद अकॅडमी हा क्लासेस किंवा ऋग्वेद अकॅडमी हे सेंटर शांतीबन चौक, कोथरूड येथे आहे. धन्यवाद.